मध्ये ऐकूयात. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांनी पीसीओडी याविषयी केलेलं मार्गदर्शन. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आहे आरती पटवर्धन यांचा आणि सादरकर्ते आहेत धीरज केदारी. श्रोते हो नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी आरती पटवर्धन, कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्या समवेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आरोग्य हीच खरी संपत्ती मानली जाते, पण धावपळीच्या, तणावग्रस्त आणि बदलत्या जीवनशैलीमध्ये स्त्रियांच्या आरोग्यासमोर अनेक नवे प्रश्न उभे राहत असतात. त्यापैकीच एक महत्वाचा आणि वाढणारा विषय म्हणजेच पीसीओडी अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. ही केवळ पाळीची समस्या नाही, तर शरीर, मन, हॉर्मोन्स आणि भविष्यातील मातृत्व यांच्याशी जोडलेला एक व्यापक विषय आहे. आज आपण जाणून घेणार आहोत पीसीओडी याची कारणं, आधुनिक जीवनशैलीचा प्रभाव, उपचारातले नवे बदल, डाएट, एक्सरसाइज, मेंटल हेल्थ आणि फर्टिलिटी अशा विविध पैलूंचं महत्व आणि त्याच्याविषयीची चर्चा. स्त्रीचं आरोग्य केवळ तिच्या शरीराचं नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याचं आरोग्य असतं, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच पीसीओडी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय पुण्यातील स्त्री आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर, आम्हाला तुमच्याविषयी सांगा. मी डॉक्टर शिल्पा श्रीपाद भट. मी गायनेकोलॉजिस्ट आहे, MD OBGY. सुरुवातीला काही वर्ष मी श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते आणि गेली 10 वर्ष मी कोथरूड येथील शाश्वत हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट म्हणून काम. बरोबर. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे अनुभव आले असतील, याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत. पालक तक्रारी करतच असतात, पण मला आकाशवाणीवरून हे पण सांगायला आवडेल की कुठेतरी चांगलं दृश्य पण दिसतं. आजकालची मुलं व्यायामाबाबतीत अवेअर पण दिसतात, इव्हन जेवणाबाबतीत पण. पूर्वी खूप गोड खाणं किंवा व्यायामाचा अभाव हे पण खूप माणसं सदा सर्व काळात तशीच असतात. असं काही फार चेंज नसतं. प्रत्येक काळात ती माणसं असतात. तसेच आताच्या काळात ही तरुण मुलं खूप व्यायामाच्या बाबतीत सजग पण दिसतात आणि जेवणाच्या बाबतीत पण, हेल्दी डाएटच्या बाबतीत पण काही प्रमाणात काही मुलं नक्कीच आशावादी दिसतात. बरोबर. ज्यांच्याकडे आशावाद आहे त्यांच्याकडनं बाकीच्यांनी एनर्जी घ्यायला पाहिजे किंवा शिकलं पाहिजे. होय, असं नाही की सगळेच जण, असं नक्कीच नाहीये. आशावादीच वातावरण आहे. बरोबर. डॉक्टर, पीसीओडी बद्दल बोलताना सुरुवातीला नियमित पाळी कशी येते किंवा त्याचं काय महत्व आहे हे आम्हाला सांगा. स्त्रियांमध्ये महिन्याच्या महिन्याला पाळी येते म्हणजे नेमकं हॉर्मोन्सचं काय होतं यासाठी आपल्याला HPO ऍक्सिस म्हणून एक प्रकार आहे, ज्याला आमच्या भाषेमध्ये हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हॅरियन ऍक्सिस असं म्हटलं जातं. हायपोथॅलॅमस हे मेंदूचा एक लिम्बिक सिस्टीमचा भाग आहे. पिट्युटरी ही मेंदूमधील एक ग्रंथी आहे आणि ओव्हरीज म्हणजे स्त्री बीजांड. तर ह्यामध्ये एक संवाद, ह्यामध्ये एक परस्परांवर व्यवस्थित नियंत्रण होतं आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे स्त्रियांचे हॉर्मोन्स असतात, ते एका विशिष्ट प्रकारे विशिष्ट वेळेला रिलीज होतात. जसं की पाळीच्या पहिल्या 15 दिवसामध्ये इस्ट्रोजन जास्त प्रमाणात रिलीज होतं आणि एक स्त्री बीज चांगल्या प्रकारे ग्रो होतो आणि ते रिलीज होतं, ज्याला ओव्ह्युलेशन असं म्हणतो आपण. आणि त्यानंतर 2 आठवड्यानंतर साधारण पाळी येते. अशी पाळी नियमितपणे महिन्याच्या महिन्याला येते. ओव्ह्युलेशनच्या नंतरच्या 15 दिवसामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन्ही हॉर्मोन्स हे महत्वाचे ठरतात. बरोबर. म्हणजे या 2 हॉर्मोन्सवर खूप आपलं आरोग्य अवलंबून आहे. बरोबर. डॉक्टर, मग जेव्हा हे संतुलन बिघडतं दोन्ही हॉर्मोन्स मधलं किंवा पीसीओडी नावाचा जो प्रॉब्लेम क्रिएट होतो, तर या समस्येमागचं नेमकं कारण काय असतं? आणि बरेचदा आम्ही ऐकतो पीसीओडी आणि PCOS, ते या दोन्हीतला फरक आहे, आम्हाला सांगा. बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्वसाधारणपणे महिन्याला एक स्त्री बीज योग्य प्रकारे वाढणं आणि रिलीज होणं महत्वाचं असतं. परंतु पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज मध्ये खूप सारे स्त्रियांच्या बीजांडामधले फॉलिकल्स एकमेकांबरोबर स्पर्धा करायला लागतात आणि कोणताही एक फॉलिकल प्रॉपर वाढू देत नाहीत. त्यामुळे छोटे छोटे सिस्ट तयार होतात, जे आपल्याला सोनोग्राफिकली दिसतात. पण एक पण चांगलं स्त्रीबीज तयार होत नाही आणि त्यामुळे पाळी येत नाही.
बर. तर आता हे का होतं, तर जेव्हा वजन हे जरा अतिरिक्त प्रमाणात वाढलेलं असतं, त्याला आपण BMI वाढलेला असतो असं म्हणतो, मुख्यत्वे करून सेंट्रल ओबेसिटी, जर फॅटचं प्रमाण, जो कमरेचा घेर असतो तो जास्त असणं, त्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स हा प्रकार आढळून येतो. इन्सुलिन हे तुम्ही ऐकलेलं असेल डायबिटीज मध्ये, महत्वाचं असतं. तर इन्सुलिन हा शुगर तर नियंत्रित करतच असतो, त्यासोबतच बाकीच्या हॉर्मोन्सवर पण त्याचा इफेक्ट असतो. तर इन्सुलिन रेजिस्टन्समुळे एन्ड्रोजन्स, मेल हॉर्मोन्स वाढतात शरीरामध्ये स्त्रियांच्या, आणि ओव्हरीज योग्य प्रकारे फंक्शन करू शकत नाही. बर, एक कॉल येतोय, घेऊया. हो, हॅलो. नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? हो, मी विभा भट बोलतीये. बोला. मला डॉक्टर यांना प्रश्न विचारायचा होता लीन PCOS बद्दल. त्याच्यामध्ये वेगळे काय सिम्पटम्स असतात आणि त्याला कसं आयडेंटिफाय करायचं हे विचारायचं होतं. डॉक्टर काय सांगाल? हो, आपण तिकडे वळणारच आहोत. हो हो. जसं मी आता सांगितलं की वजन जास्त असेल, कमरेचा घेर जास्त असेल, तर इन्सुलिन रेजिस्टन्समुळे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज होतो. पण आजकाल असंही दिसून येतं की बऱ्याचदा मुलींचं वजन कमी असतं आणि तरी सुद्धा पाळी अनियमित असते. तर जर ह्यांचं, या कमी वजनाच्या मुलींचं जर फॅट डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर इंटरनल फॅट ह्यांचं जास्त असतं. इनफॅक्ट शरीरामधलं फॅट लेवल त्यांची नक्कीच वाढलेली असते, जरी त्यांचं वजन कमी असेल तरी. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हे पाळीची अनियमितता दिसून येते आपल्याला. ओ, बरोबर. तुम्हाला उत्तर मिळालं? हो, थँक्यू डॉक्टर. धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद. डॉक्टर, तुम्ही PCOD आणि PCOS मधला फरक सांगत होता आम्हाला. होय, तर हे जे सुरुवातीचा भाग आहे याला PCOD म्हणतात, ज्याच्यामध्ये पॉलिसिस्ट दिसतात छोटे छोटे. पण हे जर गंभीर स्वरूपामध्ये असेल तर त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असं म्हणतो. म्हणजे ज्याची व्याप्ती बीजांडाच्या पलीकडे जाऊन पूर्ण शरीरावर हे मेटाबॉलिझम अफेक्ट झालेलं असतं शरीराचं, म्हणून त्याला सिंड्रोम. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे साईन सिम्पटम्स इथे एकत्र येतात. जसं हा फक्त प्रेग्नन्सी म्हणजे गर्भधारणा किंवा पाळी इतका नियमित न राहता शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं, जसं डायबिटीज होण्याची शक्यता, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण रक्तातलं वाढतं, हृदयरोगाचा धोका वाढतो, आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची, कर्करोग होण्याची पण शक्यता काही जणींमध्ये वाढून येते जर हा आजार व्यवस्थित नियंत्रणात आणला नाही तर. तर ह्या सगळ्याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. खरं रिसेंटली याचं नाव आता पॉली एंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम असं केलं आहे. PMOS. बरोबर. म्हणजे त्याचा उद्देश असा आहे की फक्त ओव्हेरियन सिस्ट कडे लक्ष न जाता इनऑल शरीरावर ज्याचा इफेक्ट होतो त्याचं जरा कुठेतरी अवेअरनेस व्हावं, आणि थोडासा स्टिग्मा पण झाला आहे PCOS समाजामध्ये, तो पण थोडासा कमी व्हावा ह्या दृष्टीने ह्याचं नाव आता PMOS असं झालेलं आहे. बरोबर. तर ह्याची समग्रता तुम्ही आता सांगितली की PCOD म्हणजे काय, PCOS म्हणजे काय आणि PMOS म्हणजे काय. तर हे जे सिंड्रोम असतात हे लहानपणी जेव्हा आपण म्हणतो मुलगी हळूहळू वयात येते तर तेव्हाच्या जडणघडणीवर किंवा व्यायाम किंवा तिच्या आहारावर हे अवलंबून असतं का? नक्कीच. म्हणजे ह्याचं कॉज म्हणाल तर मल्टीफॅक्टोरियल आहे, थोडासा जेनेटिक कंपोनंट पण आहे. जर आईला ओबेसिटी असेल, आई वडिलांना, तर बऱ्याचदा मुलांमध्ये पण ती आढळून येते. आपण म्हणतो की अरे ते तर काहीच खात नाही पण तिचं वजन किती वाढतं, हवा खाऊन पण वाढतं, तशा प्रकारे. तर थोडा जेनेटिक कंपोनंट यामध्ये नक्कीच असतो. आणि त्या व्यतिरिक्त तुमची जीवनशैली, जसं तुमचा व्यायामाचा अभाव, जंक फूड खाणं, यामुळे पण लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणा वाढला की इन्सुलिन रेजिस्टन्स येतो, इन्सुलिन रेजिस्टन्स वाढला की मेटाबॉलिझमवर इफेक्ट होतो आणि PCOD होतो. हे PCOD, PCOS किंवा PMOS हे एकाच स्पेक्ट्रमच्या, असं वेगवेगळं असं वॉटर टाईट नाहीये. फक्त जरा व्याप्ती मोठी असेल तर आपण त्याला PMOS, जसं आत्ताचा शब्द आहे, असं म्हणतो. बरोबर. आपल्या सुरुवातीच्या कॉलरनी विचारलं की बारीक मुलींना सुद्धा हा त्रास होतो का, पण विशेषतः लठ्ठपणामुळे हा त्रास जास्त दिसून येतो का? बरोबर आहे, लठ्ठपणामध्ये हा त्रास जास्तीत जास्त वेळा दिसून येतो. बरोबर. म्हणजे ह्याला जंक फूड खाणं किंवा झोप नीट नसणं किंवा चांगल्या जीवनशैलीचा अभाव अशी कारणं पण असतात का? होय, जीवनशैली म्हणाल तर पूर्वी कसं होतं, आपण सूर्योदयाबरोबर उठायचो आणि सूर्यास्तापर्यंत सगळे कामं आटपून 8-9 वाजता चिडीचूप सगळे झोपे जायचो, आणि जेवणाच्या वेळा पण बऱ्यापैकी रेग्युलर होत्या, आणि त्याप्रमाणे आपलं त्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात, इंटरनल बॉडी क्लॉक, ते पण तसं चालायचं. आणि आहार पण साधा होता.
आहार पण साधा होता. पण आता काळाची गरज म्हणा किंवा काही म्हणा, जागरण होतं, प्रत्येकाचंच होतं, वेळा बदलल्या आहेत जेवणाच्या, पण आतली सिस्टीम अजून तेवढी इव्हॉल्व्ह झालेली नाहीये हॉर्मोन्सची. बरोबर. आणि त्यामुळं हे कुठेतरी विसंवाद होतो की आतमधल्या हॉर्मोन्सच्या लेवल्सला कळत नाही की अरे रात्र झाली आहे, रिलीज व्हायचंय नाही व्हायचंय, आणि गोंधळ होतोय. बरोबर. म्हणून जीवनशैली खूप महत्वाची आहे. नक्कीच. लवकर निजे लवकर उठे जे आपण म्हणतो. बरोबर. तर त्यालाच आरोग्य का लाभतं हे आपल्याला इथे लक्षात येतं. बरोबर. आणि किशोरवयीन मुलींमध्ये सुद्धा पीसीओडीचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतंय. तर हे का होतं? किशोरवयीन मुलींमध्ये तुम्ही बघताल तर म्हणजे साधारण एक 10वी-11वीच्या मुली, खेळणं बंद झालेलं असतं, अभ्यास सुरू झालेला असतो, बऱ्याचदा अभ्यास स्क्रीनवर असतो, त्यामुळं स्क्रीन ऍडिक्शन मोबाईलचं होतं, व्यायाम बंद होऊन जातो. आणि थोडं हे वयच असं असतं की आई वडिलांना काही कळत नाही, आई सांगते ते, आणि हे सगळ्यांच्या बाबतीत, आपल्या बाबतीत या वयात हेच झालेलं असतं. म्हणजे आई वडिलांचा सल्ला नको असतो थोडक्यात. थोडं बंडखोर भूमिका म्हणतात तसं, मी करेल तसं. त्यामुळे नकळतपणे वजन वाढीला जातं, जर योग्य सवयी लावल्या नाहीत तर वजन वाढीला जातं, आणि मग त्याचा परिणाम तुमच्या पाळीच्या नियमिततेवर होतो. अच्छा. सगळ्यात महत्वाचा शत्रू म्हणजे स्ट्रेस, ज्याला आपण ताणतणाव म्हणतो. तर ह्याचा आपल्या शरीरावर कितपत परिणाम होतो? ताणतणाव असणारच आहे, पण त्याचं योग्य व्यवस्थापन करणं जमायला हवं. जे की सांगणं खूप सोपं आहे आणि करणं तितकंच अवघड आहे. जसं मी सांगितलं, हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हॅरियन ऍक्सिस, त्यापैकी स्ट्रेस आला, ताणतणाव आला की तो हायपोथॅलॅमसला कळतो, तो बरोबर सिग्नल त्याप्रमाणे पिट्युटरीला जातात, आणि त्यामुळे पाळी अनियमित होते. बऱ्याचदा जर पेशंट येतात आमच्याकडे, सांगतात की पाळी अनियमित झाली आहे, मग विचारलं का ग, काही स्ट्रेस होता का, तर हा मॅडम परीक्षा होती त्यामुळे जागरण झालं, परीक्षेचं टेन्शन होतं, त्यामुळे डान्स पण माझा बंद झाला सध्या. आणि नंतर जेव्हा हे सगळं रुटीनवर येतं त्यावेळेस ते आपोआपच पाळी त्यांची नियमित होते. बरोबर. दिसून येतं. पाळी नियमित येणं हे किती गरजेचं आहे. फक्त स्त्री मूल जन्माला घालते म्हणून नाही, तर तिचं बाकी शरीर सुद्धा हे यंत्र आहे, आणि हे चांगलं चालण्यासाठी सुद्धा पाळी नियमित येणं हे गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. आणि त्याच्यामध्ये मोठा अडथळा हा पीसीओडीचा किंवा या गोष्टींचा असू शकतो. ह्याची सुरुवातीची लक्षणं काय असतात पीसीओडीची? पीसीओडी मध्ये वजन बऱ्याचदा वाढतं, थायरॉइड सारखे आजार ह्याच्या सोबत असू शकतात, आणि सुरुवातीला पाळी नियमित असते पण ब्लिडिंग कमी होतं, म्हणजे फ्लो असतो पाळीच्या वेळी, रक्तस्राव तो कमी आढळून येतो, कमी होतो. कधी कधी तर फक्त पाळीच्या वेळी स्पॉटिंग होणं असं पण आढळतं, आणि मग हळूहळू पाळी अनियमित यायला लागते. 1.5 महिन्याला 2 महिन्याला पाळी येणं, कधी कधी तर गोळ्या घेतल्याशिवाय पाळीच न येणं असं पण होऊ शकतं. मग केस, चेहऱ्यावर अनावश्यक केस येणं, ज्याला हार्स्युटिझम असं म्हणलं जातं, ओठांच्या वर आणि हनुवटीवर, तसेच ऍक्ने, पिंपल्स येणं, हे बाकीचे प्रकारही पीसीओडी मध्ये आढळून येतात. अच्छा. पण मग ह्याच्यासाठी क्लिनिकल एक्झामिनेशन केलं जातं किंवा अजून काही तपासण्या केल्या जातात? क्लिनिकली तुम्ही पीसीओडी डायग्नोज करू शकतात, जे मी तुम्हाला आता सिम्पटम्स सांगितले ते. त्या व्यतिरिक्त आपल्याला काही तपासण्या करायला लागतात, जसं की रक्तातली साखर तपासणं, रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण तपासणं, थायरॉइडची तपासणी करणं, तुमचं BMI बघणं, हे सगळ्या तपासण्या, आणि सोनोग्राफी, हे सगळं तुम्हाला करायला लागतं. बरोबर. म्हणजे थोडक्यात रक्त चाचणी जी असते ती पण करावी लागते आणि सोनोग्राफी पण करावी लागते. काही वेळा तुमच्या इन्सुलिन लेवल्स, जसं मी इन्सुलिन रेजिस्टन्स बद्दल बोललो, तर ते फास्टिंग हायपरग्लायसेमिया म्हणून असतो. सकाळच्या वेळी तुमची इन्सुलिन लेवल किती आहे त्यामध्ये पण तो इन्सुलिन रेजिस्टन्स आपल्याला मोजता येतो. बरोबर. म्हणजे त्या वेळेला सुद्धा ती टेस्ट करता येते आपल्याला. बरोबर. आणि याच्यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर कितपत परिणाम होतो? पीसीओडी मध्ये बऱ्याचदा जाडेपणामुळे किंवा हे चेहऱ्यावरच्या केसामुळे एक लो सेल्फ इमेज असते, आणि त्यामुळे ह्या मुलींमध्ये हॉर्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे पण थोडा चिडचिडेपणा पण असतो. हे सगळ्यामुळे जरा जंक फूड सारखं सारखं खाणं, त्यामुळे परत वजन वाढतं, कुठेतरी गोड खा वाटतं सुदिंग होण्यासाठी, आणि परत वजन वाढतं, वजन वाढलं की परत पाळी अनियमित होते. असं म्हणून बऱ्याचदा जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर ह्या मुलींमध्ये अँझायटी, डिप्रेशन असे प्रकार, मानसिक आजारही दिसून येतात. बरोबर. आणि मग त्याचे गंभीर परिणाम सुद्धा आपल्याला दिसून येऊ शकतात. होय. बरोबर. तुम्ही मगाशी सांगितलं की फेशियल हेअरची ग्रोथ होते, म्हणजे चेहऱ्यावरचे केस वाढतात किंवा ऍक्ने, पिंपल्स जास्त येतात. तसंच केस गळण्याची पण समस्या होते निर्माण? होय, नक्कीच. स्त्रियांमध्ये
पुरुषांची हॉर्मोन नॉर्मली पण असतात हॉर्मोन्स, जसं पुरुषांमध्ये पण स्त्रियांची हॉर्मोन्स असतात. पण पीसीओडी मध्ये पुरुषांची हॉर्मोन्स जी ज्याला आपण अँड्रोजन्स म्हणतो, टेस्टेस्टेरॉन वगैरे, ह्यांची लेवल वाढलेली असते आणि त्यामुळे हे अनावश्यक चेहऱ्यावर केस येणं, केस गळणं, पिंपल्स येणं हे प्रकार दिसून येतात. बरोबर. अगदी डोक्यावरचे केस पूर्ण कमी होणं वगैरे हे सुद्धा प्रॉब्लेम्स आपल्याला फेस अँड्रोजन जास्त झाल्यामुळे दिसून येतात. पण मग ह्याच्यावर उपाययोजना काय असते? याच्यावर उपाययोजना म्हणजे आपल्याला एक तर कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स घेता येते, एक्सेस जे केस चेहऱ्यावर आलेले आहेत त्याकरिता, किंवा आपल्याला काही काही गोळ्या पण अवेलेबल असतात ज्या वैद्यकीय सल्ल्याने आपल्याला नक्कीच घेता येतात. पण फक्त गोळ्या हाच एक उपाय असतो? नाही, जसं की लेझर, इलेक्ट्रोलायसिस किंवा साधं पायलिंग, वॅक्सिंग हे छोटे छोटे प्रकार जे अवेलेबल असतात ते पण आपण सुरुवातीला घेऊ शकता. नाहीतर मग गोळ्यांचा पण आपल्याला आधार घ्यायला लागतो, ज्याला आपण हॉर्मोनल ट्रीटमेंट असं म्हणतो. बरं. स्त्री ही जगत जननी असते किंवा माता असते, तिच्यापासून कुटुंबाची सुरुवात होत असते. तर पीसीओडी हा एक मोठा अडथळा म्हणू शकतो, येऊ शकतो, उभा राहू शकतो. तर हे कितपत खरं आहे? ही भीती महिलांमध्ये कायम असते, तर याच्याबद्दल आम्हाला सांगा. जसं मी सांगितलं की स्त्री बीज, एक चांगल्या क्वालिटीचं स्त्री बीज महिन्याच्या महिन्याला तयार होणं हे खूप आवश्यक असतं गर्भधारणेसाठी, जे की पीसीओडी मध्ये होत नाही, जे की स्त्री बीज चांगल्या तयार होत नाही. त्यामुळे गर्भधारणा होण्यास अडथळा येतो. पण आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप सारे औषध, इंजेक्शन्स अवेलेबल आहेत, ज्याचा उपयोग करून आपण हे स्त्रीबीज तयार करायला मदत करू शकतो, ज्याला आम्ही ओव्ह्युलेशन इंडक्शन असं म्हणतो. आणि त्यामुळे नक्कीच गर्भधारणा राहायला मदत होऊ शकते. बरोबर. पण पीसीओडी असताना बरेचदा काही सर्जरी सुद्धा सांगितल्या जातात का? होय, जसं ओव्ह्युलेशन इंडक्शन साठी गोळ्या असतात, तसंच लॅप्रोस्कोपी पण करायला लागू शकते काही जणांमध्ये. आणि जे की छोटे छोटे सिस तयार झालेत ओव्हरीज मध्ये अँड्रोजन एक्सिसमुळे, तर थोडासा छोटासा भाग जर तिथे आपण ते सिस जर रप्चर केले तर ते पण स्त्रीबीज तयार व्हायला काही काळासाठी ह्याच्यामुळे नक्कीच मदत होऊ शकते. आणि ही ट्रीटमेंट सेफ असते? ही एक छोटंसं ऑपरेशनच असतं, लॅप्रोस्कोपी, ते करायला लागतं. बरोबर. पण हे केल्यानंतर गर्भधारणेला काही अडथळा येत नाही? नाही, गर्भधारणा होण्यासाठी मदत व्हावी म्हणून हे उपचार केले जातात. अच्छा, अडथळा नाही. बरोबर. आजकाल बरेचदा असं सांगतात की होम रेमेडीज किंवा काही डाएट ट्रेंड्स आपण सोशल मीडियावर बघतो, तर ते कितपत उपयोगी असतात? सोशल मीडिया आपल्याला खूप सारी माहिती देतं. काही खरी असते, काही जरा एक्स्ट्रीम असते, काही जरा घाबरवणारी असते. तर आपल्यालाच थोडं सदसद विवेक बुद्धीने त्याच्यातलं चांगलं चांगलं घ्यायला लागतं. साधं सोपं घेणं म्हणजे डाएट करणं म्हणजे घरचं खा, वरण भात, भाजी पोळी, कोशिंबिरी. मोबाईल हातात न घेता जेवण करा, सावकाश चावून चावून जेवण करा. सावकाश म्हणजे अवकाश, म्हणजे थोडी जागा पोटात ठेवून जेवण करा. आणि मुख्यत्वेपणे यामध्ये डाएट मध्ये घरच्यांचा सहभाग मला खूप महत्वाचा वाटतो. जसं घर सगळ्यांचं असतं तसं स्वयंपाकघर पण सगळ्यांचं असतं. आणि जर सगळ्यांनी त्यामध्ये थोडं थोडं काम केलं तर हे मागवण्याचं प्रमाण नक्कीच थोडं कमी करता येऊ शकतं. बाहेरून मागवायचं प्रमाण बरोबर आहे, कमी करता येऊ शकतं. नक्कीच. आणि त्यामुळे मग डाएट हे कन्सिस्टंटली फॉलो करणं महत्वाचं असतं. नाहीतर क्रॅश कोर्स केला, 10 किलो कमी केलं 2 महिन्यात आणि परत 15 किलो घेऊन आले मी, तर ते काही उपयोगाचं नाही. छोट्या छोट्या स्टेप्स, पाणी भरपूर पिणं महत्वाचं असतं, फळं सीझनल खाणं महत्वाचं असतं. तर हे थोडं डायटिशियनचा पण सल्ला जरूर घ्या, पण थोडं स्वतःच्या शरीराला आवश्यक आहे ते आपल्या स्वतःला कळतं, फॉलो करा. म्हणजे काय खाल्ल्यावर मला त्रास होऊ शकतो किंवा होतो हे आपल्याला कळत असतं. आपलं शरीर सांगत असतं, फक्त आपल्याला शांतपणे ऐकायची गरज असते त्या शरीराची. बरेचदा इंटरमिटंट फास्टिंग किंवा लो कार्ब डाएट, योगा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग जे असतं हे आपल्याला पीसीओडी मॅनेजमेंट मध्ये मदत करतं, हे खरं आहे का? हो, नक्कीच करतं. पीसीओडी मध्ये मी सांगितलं तसं इन्सुलिनला व्यवस्थित काम करता येत नाहीये. मग जर लो कार्ब डाएट घेतलं, म्हणजे एकदम अघोरी उपाय नाही म्हणत की मी पोळीच खाणार नाही, फक्त उकडलेल्या भाज्याच नाही, ते चुकीचं आहे. पण तुम्ही जर कार्बोहायड्रेटचं प्रमाण थोडं कमी केलं तर रक्तातली साखर कंट्रोल व्हायला मदत होते. त्याचबरोबर जे स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज असतात ते इन्सुलिन ची सेन्सिटिव्हिटी वाढवतात, त्याचाही आपल्याला पीसीओडी मॅनेजमेंट मध्ये नक्कीच उपयोग होतो. योगा तर
म्हणजे सर्वमान्यच सगळ्यांनाच आहे. महत्वाचा आहे. मेन तो युज धातू आहे, योग, म्हणजे शरीराचा मनाशी संवाद, हो. शरीरातल्या अवयवांचा एकमेकांशी होणारा संवाद वाढवणं. तर त्यामुळे पण नक्कीच मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं, मेटाबॉलिक रेट इम्प्रूव्ह होतो आणि पीसीओडी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. बरोबर आहे. आतापर्यंत तुम्ही 2 खूप छान संकल्पना मांडलेल्या आहेत. एक तर शरीराचा स्वतःशी संवाद किंवा अवयवांचा एकमेकांशी संवाद वाढणं हे खूप गरजेचं आहे आणि ही कन्सेप्ट बरेचदा तरुण पिढी सध्या मिस करतीये. म्हणजे जे भविष्य आहेत भारताचं त्यांच्याकडनं ही बरेचदा मिस होतीये कन्सेप्ट. सो आपल्या शरीराचा स्वतःशी संवाद झालाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जी तुम्ही सांगितली की कुटुंब सगळ्यांचं जसं असतं तसं स्वयंपाकघरही सगळ्यांचं असतं, जिथे आपण अन्न शिजवतो, जिथे आपली आई आपल्यासाठी छान छान पदार्थ बनवते, आजी बनवते, काकू बनवते, कोणीही घरातल्या ज्या स्त्रिया असतात तर त्यांना थोडीशी मदत केली आणि तुम्हाला काय आवड आहे त्याप्रमाणे थोडंसं कल्पना मांडली तर त्यांनाही उत्साह येतो करायला. बरोबर. तर हे पण एक आपण म्हणतो ना हेल्दी घरातलं वातावरण तयार करणं, ह्याच्यासाठी घरातल्या सगळ्यांचा सहभाग महत्वाचा असतो. बरोबर. आणि हे वातावरण राहिलं तर नक्कीच हेल्दी कुटुंब समोर दिसेल आणि तिला असे प्रॉब्लेम्स बरेचदा मग बरोबर आहे. फेसही करावेही लागणार नाहीत. खरं आहे. पीसीओडीच्या मॅनेजमेंटमध्ये सकारात्मक वातावरण कुटुंबाने ठेवणं खूपच आवश्यक आहे. डाएटच्या बाबतीत सुद्धा आणि एक्सरसाइजच्या बाबतीत सुद्धा. हो हो म्हणजे मी छान लोळत टीव्ही बघतेय आणि तू व्यायाम कर असं म्हणून नाही असं जमणार. होत नाही. खरंय, एकमेकांना मोटिवेट करणं हम्म. व्यायामाच्या बाबतीत खरंय, हे पण खरंय. आवश्यक आहे. खरंय खरंय. डॉक्टर, पीसीओडी हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का? पीसीओडी हा आजार पूर्णपणे बरा नाही होऊ शकत, पण जसं आपण बोललो की चांगली जीवनशैली, छोट्या छोट्या साध्या साध्या चांगल्या सवयी लावून घेतल्या, कुटुंबाचं सकारात्मक वातावरण, सपोर्ट असेल, समाजाचं हो. की फार जज करू नका, रादर सपोर्ट करा आणि वैद्यकीय मदत, या सगळ्यांच्या टीमवर्कनी आपण नक्कीच या आजाराला नियंत्रित ठेवू शकतो. बरोबर. पीसीओडी हा क्युअर असा होत नाही, तो असतो पूर्ण होत शरीरात. नाही. तुम्ही व्यायाम सोडला, तुम्ही जर तुमची लाईफस्टाईल परत तुम्ही पूर्वीसारखीच केली हो. तर किंबहुना मी जसं सांगितलं तसं PMOS कडे तो जातो, ज्याच्यामध्ये हृदयविकाराचा धोका, शरीरातल्या रक्तातली कोलेस्ट्रॉलची लेवल वाढणं, डायबिटीज होणं, हे पण धोके संभाव्य होऊ शकतात. बरोबर. लग्नाआधी मुलींनी ही तपासणी करून घ्यावी का? त्याच्यासाठी वेगळी तपासणी करायला नको आहे. बरं. वजन वाढतंय, पाळी अनियमित होती, याच्यातून कळूनच जातं की ते जरा पीसीओडीच्या डिरेक्शननी चाललेलं आहे. बर. फक्त लग्न, गर्भधारणा, प्रेग्नन्सी इतक्या पुरतच लिमिट ठेवू नये. मला वाटतं की ही चांगली जीवनशैली त्या स्त्रीच्या आरोग्यासाठीच चांगली आहे, हो की नाही? प्रेग्नन्सी, लग्न हे तर महत्वाचं आहेच आहे, पण त्याही पलीकडे तिचं आरोग्य जास्त महत्वाचं आहे. अगदी अगदी. लग्नानंतर प्रेग्नन्सी होणार आहे त्याच्या आधी सल्ला घेतलाच पाहिजे बरेचदा. त्या जोडप्याच्या दृष्टीनेही महत्वाचं असतं. पण असे काही प्रॉब्लेम सुरुवातीलाच दिसले तर आयांनी सजगपणे आपल्या मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे. हो हो, नक्कीच. बरोबर. डॉक्टर, आपण बऱ्याचशा मुद्द्यांवर प्रकाश टाकलेला आहे, पण प्रेग्नन्सी प्लॅनिंग करणाऱ्या महिलांनी पीसीओडी मध्ये कुठली विशेष काळजी घ्यायची असते? कारण मातृत्व हे महिलांच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. वजन कमी करणे. वजन कमी करणे हा एक खूपच महत्वाचा पॉइंट आहे पीसीओडीच्या ट्रीटमेंटमध्ये. जर वजन कमी, एक 5 ते 10% जरी वजन कमी केलं तर आम्ही ज्या गोळ्या देतो ओव्ह्युलेशन इंडक्शन साठी, त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो आणि हॉर्मोनल बॅलन्स व्हायला पण खूप त्याचा उपयोग होतो. बरोबर. आणि हे हॉर्मोन्स 2 प्रकारचे मेनली असतात स्त्रियांच्या शरीरामध्ये, जे महत्वाचे असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. बरोबर. त्यांचं जर का आपण समतोल साधला तर मात्र महिलांना प्रेग्नन्सी सुद्धा खूप सोपी जाते आणि डिलिव्हरी सुद्धा छान होते. वजन कमी केलं तर ओव्ह्युलेशन इंडक्शन सोपं जातं, हेही खरं आहे. त्यासोबतच प्रेग्नन्सी पूर्णत्वाला नेणे, म्हणजे अबॉर्शन्स अवॉइड होतात, मिसकॅरेजेस अवॉइड होतात आणि 9 महिने प्रेग्नन्सी व्यवस्थित वाढ होते बाळाची, जर वजन कमी असेल जरा तर. खरंय. आणि आईला जर का पीसीओडीचा त्रास असेल आणि जर का योग्य काळजी घेतली तर बाळामध्ये ते येत नाही. पीसीओडीला थोडा जेनेटिक कंपोनंट आहे. जर आईला ओबेसिटी असेल, पीसीओडी असेल तर मुलीमध्ये ते येण्याचे चान्सेस काहीसे असतात. जर तिने योग्य जीवनशैलीचा वापर केला तर ही रिस्क नक्कीच कमी करता येते. बरोबर. हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे. आज जे श्रोते आहेत त्यांना काय सल्ला द्याल? सल्ला म्हणण्यापेक्षा पुणे आकाशवाणीच्या श्रोत्यांना मला त्यांना सांगायला आवडेल की सकारात्मक वातावरण ठेवलं आणि छोट्या छोट्या चांगल्या साध्या सवयी स्वतःच्या आयुष्यात
ह्याच्यामध्ये ठेवल्या सगळ्यांनी मिळून, तर हा काही फार मोठा आजार नाहीये. हा आपण नक्कीच नियंत्रणात आणू शकतो. टीम वर्क, फॅमिली सपोर्ट हे सगळं यामध्ये खूप महत्वाचं ठरतं. बरोबर. म्हणजे हा क्युरेबल आहे, पूर्णपणे बरा नाही होत, तरी पण शरीरात तुमच्या जी गडबड झालेली आहे ती दुरुस्त करण्यासारखी आहे. आपल्याला काय हवंय? आपल्याला हवंय की यामुळे आपल्याला जे हे आजार आहे, डायबिटीज, हृदयरोग, हे होऊ नयेत आपल्याला. बरोबर आहे. हे आपल्याला हवंय. आपल्याला एक प्रेग्नन्सी हवी आहे. आपल्याला गर्भाशयाचा कॅन्सर नको आहे. जर आपण योग्य प्रमाणात काळजी घेतली तर ह्या नको असलेल्या गोष्टी आपण दूर ठेवू शकतो. बरोबर. श्रोते हो, पीसीओडी हा आजच्या काळातला एक कॉमन पण दुर्लक्षित विषय आहे. योग्य माहिती, वेळेवर निदान, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक मानसिकता यांच्या मदतीनं हा प्रवास नक्कीच सुलभ होऊ शकतो. आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनासाठी डॉक्टर शिल्पा भट यांचे मनपूर्वक आभार मानूया. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि खूप छान माहिती दिली त्याबद्दल. धन्यवाद ताई. पुणे आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. मंडळी, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण स्वतःची काळजी घेणं ही सवय नसून ती आयुष्यभराची जबाबदारी आहे. आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्या समवेत मी आरती पटवर्धन आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. निरोगी रहा, आनंदी रहा आणि ऐकत रहा आपल्या आवडीचा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नमस्कार.